म्हणून वेदविद नर म्हणती जयाचे अक्षर जे प्रकृतीचे परमात्मा रूप आणि विषयांचे विषय ओलांडणी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊन आहात देहाचे अभेसुनी झाडा तळी. म्हणून वेदविद नर म्हणजे वेदविद जे वेद जाणणारे जे लोक आहेत वेदवेत्ते जे आहेत वेदवेत्ते या शब्दाचा अर्थ वेदाचं रहस्य ज्यांना कळतं असा अर्थ बरं. वेदवेत्ता म्हणजे नुसता वेद म्हणणारा अपेक्षित नाही तिथं, कारण वेद इथं वेद शब्दांना जी इथं अभिप्रेत आहे इथं उपनिषद अभिप्रेत आहे. वेद या शब्दाने संहिता तेवढी अपेक्षित नाही आहे. आपण ज्यावेळेस म्हणतो ना यदक्षरो वेद विदो वदंती हे इथं आलं किंवा कुठेही वेदैश्चमेव विद्या वगैरे शब्दामध्ये तिथं सगळीकडे वेद शब्दाने ज्ञानकांड अपेक्षित आहे. त्याचं कर्मकांड उपासनाकांड आणि ज्ञानकांड आहे ते, पण मुख्यतया कर्मकांड उपासनाकांड परंपरेनं परमात्म्याचं वर्णन करतात. संहितेमध्ये जे ब्रह्ममंत्र आहेत की नाही ते मंत्र परंपरेनं वर्णन करतात आणि उपनिषदांचे जे मंत्र आहेत ते मात्र साक्षात वेदांतच सांगतात, साक्षात ज्ञान करणार. म्हणून तिथं तसं पाहायला गेलं तर वेदवेत्ता या शब्दाचा अर्थ उपनिषद वेत्ता असा करता येतो किंवा सगळ्या वेदाचं तात्पर्य हे ब्रह्मामध्ये आहे असं ज्याला नीट कळलेलं आहे असा जो तो वेदवेत्ता. ते वेदवेत्ते त्या परमात्म्याला काय म्हणतात? अक्षर असं म्हणतात. म्हणते जे आहे ते अक्षर जे प्रकृतीशी परमात्मा रूप जे प्रकृतीपेक्षा पलीकडे आहे. पर म्हणजे पलीकडे. पलीकडे या शब्दाचा अर्थ पर कोणत्या अपेक्षेनं पर आहे तर सूक्ष्म आहे याचा अर्थ हा. प्रकृती म्हणजेच अविद्या. अविद्या ही व्यापक आहे. ब्रह्म जसं व्यापक आहे ना तसं अविद्या पण व्यापक आहे, पण अविद्येपेक्षा ब्रह्म जास्त व्यापक आहे. त्या अर्थाने ते पर आहे. म्हणजे प्रकृती पलीकडे या शब्दाचा अर्थ प्रकृती त्याला व्यापू शकत नाही. म्हणजे दशांगुली उरला जे शब्दप्रयोग आहे की नाही त्या दृष्टीनं ते तसं की परमात्मा जो आहे त्याला प्रकृती त्याला व्यापू शकत नाही. प्रकृती जितकी लांब आहे समजा आपण याचं एक गृहीत धरलं की संपूर्ण जगत जे आहे सगळ्या जगाचं 1,00,000 किलोमीटर आहे असं गृहीत धरा. 1,00,000 किलोमीटर हे जगत आहे तर प्रकृती 1,00,000 किलोमीटरच्या पुढे जास्त आहे थोडीशी, कारण याचं कारण आहे हे लक्षात ठेवा. आणि कार्यापेक्षा कारण हे जास्त लांब असतं, व्यापक असतं. तर ती समजा 1,10,000 किलोमीटर गेली तर परमात्मा 1,10,000 ते 20,000 पुढे असं म्हणायला काय हरकत नाही. एक उदाहरणासाठी असं नाही, एक उदाहरण समजून सांगण्यासाठी म्हणाले. म्हणून म्हणाले जे प्रकृतीशी परमात्मा रूप ते अक्षर ब्रह्म जे आहे ते प्रकृतीच्या पलीकडे ते परमात्मा स्वरूप आहे, परम आत्मस्वरूप आहे. त्याला तर त्या अक्षरालाच परमात्मा म्हणतात. आणि विषयांचे त्याला जाणून घ्यायचं असेल तर लोक कसं करतात, जे विषयांचे विषय ओलांडूनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊन आहात देहाचे अभेसुनी झाडा तरी हे त्यापरी विरक्त देहाचे निरंतर वाट पाहत निष्कामाचं विपेत सर्व दाजे. ते अक्षरब्रह्म कसं आहे की त्या अक्षरब्रह्माच्या प्राप्ती करता विरक्त लोक, पुढली ओवी आधी घ्यावी लागते मग मधली ओवी कळते. ते यापरी विरक्त जे विरक्त लोक आहेत ते काय करतात, विषयांचे विषय उल्लंघनी विषयाचा जे विषय जे आहेत ते काय करतात, माणसाला आपल्या हाताने आपल्याला आपल्या ताब्यात ठेवतात. वस्तुतः विषय माणसाच्या ताब्यात राहायला पाहिजेत की नाही, पण तसं होत नाही. मनुष्य विषयांच्या ताब्यात जातो. म्हणून विषय शब्दाचा अर्थच हा आहे की विषयवंती काय व्यापनवंती स्वेन रूपेण निरूपणीय कुर्वंती किती विषय हा असं भामतीकारांनी विषय शब्दाची व्युत्पत्ती दिली आहे. म्हणजे काय, विष धातू जो आहे, विषय मधला जो विष धातू आहे त्या धातूचा अर्थ बांधणे. विषयवंती तर विषय आपल्याला काय करतात, बांधून ठेवतात. म्हणजे आपल्याला एखादी सवय लागली तर चहा प्यायची सवय तर आपल्याला त्यावेळेस तो चहा लागतोच, तो नसला की आपल्याला आपण बेचैन होतो. म्हणजे काय, त्यांनी आपल्याला बांधून ठेवलंय लक्षात. तर हे जे बांधून ठेवणं हेच विषयाचं विषय. इथं ज्ञानोबाला काय म्हणतात, विषयाचे विषय ओलांडणे. विरक्त लोक याच्या पलीकडे जातात. विषयाचं जे विषय ते ओलांडतात. म्हणजे याचा अर्थ विषयाच्या विषयाला ते विषाला ते अजिबात लागत नाही. विषय सारखे आहेत, मारणारे आहेत म्हणून विषय असा शब्द प्रयोग त्यांनी केला. विषयाचा विषय शब्दाचा अर्थ विषयांचा परिणाम. विषयांचा जो परिणाम आहे तो विषासारखाच आहे, दुसरं काहीच नाही. विष जसं माणसाला मारतं तसं विषयांचा परिणाम सुद्धा माणसाला
नाशच करतो. म्हणजे नाश करतो या शब्दाचा अर्थ काय की परमात्माच्या मार्गाकडे जाऊ देत नाही. जितके जितके तुम्ही त्या विषयामध्ये अडकाल तितकं तितकं तुमचा परमात्मापासूनचा मार्ग दूर राहणार. तुम्ही कुठले म्हणजे व्यसन आहे तर लांब राहील, व्यसन तर वाईटच येतात ते विषय, पण सामान्य विषय सुद्धा माणसाला घातक आहे. सामान्य सुद्धा शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे 5 विषय आहेत. या 5 विषयामध्ये एक एक विषय एकेका याला बारडायचा असतो. म्हणजे हत्तीला जर पकडायचं असेल तर लोक काय करतात, त्या हत्तीसाठी एक गाणं लावतात. त्या हत्तीला शब्द फार आवडतो, स्वर फार आवडतो, आणि तो हत्ती त्या गाण्याकडे आकृष्ट व्हावा म्हणून काय करतात की ते गाणं लावून ठेवतात. आणि तो गाणं लावत तर मध्ये एक खड्डा करून ठेवतात, आणि त्या ह्याच्यामध्ये तो हत्ती आकृष्ट झाला, पळत पळत आला की तो बरोबर त्या खड्ड्यात जाऊन पडतो. तो खड्ड्यात पडले झालं. म्हणजे हे जी कथा आहे, ही कथा काय सांगते की भागवतामध्ये एक श्लोक आहे, मला वाटतं 7व स्कंदात आहे वाटतं, हा, की म्हणजे एकेका विषयाच्या मागे लागून, म्हणजे शब्दाच्या मागे लागलं हे कोण, हरे, ते बुडालं मरण. तसं रूपाच्या नादी ते पतंग लागतं, आणि ते रूपाच्या नादी लागून त्या दिव्यावर पडतं, स्वतःचा नाश करून घेतो, है की नाही. हा शब्दस्पर्श. त्याच्यानंतर हे सुद्धा कोण, स्पर्शासाठी हरणाचं काहीतरी उदाहरण दिले, असे प्रत्येकाचे एक एक उदाहरण आहे. तर हे सगळे एकेका विषयाच्या मागे लागून नष्ट होतात. मनुष्य तर 5 विषयांच्या मागे लागतो. माणसाला सगळंच लागतं, शब्दही लागतं, स्पर्शही लागतं, रूपही लागतं, रसही लागतं, काही नाही. तर तो किती वाईट, तो किती नष्ट होईल. म्हणून त्या अर्थाने तो विषय शब्द प्रयोग वापरले की या विषयांचे विषय ओलांडणे जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी ते विष कसं ओलांडतात, इंद्रियांना प्रायश्चित्त देऊन. म्हणजे इंद्रियांचा आणि त्या विषयाचा, म्हणजे त्या विषयाचा संबंध तोडणे. प्रायश्चित्त द्यायचं म्हणजे काय द्यायचं, हे प्रायश्चित्त की बघायचं नाही, ऐकायचं नाही, ऐकलं तरी चांगलं ऐकायचं. भद्रं करणे विष्णू यामध्ये पाहिलं तरी चांगलंच पाहिजे. भद्रं पश्ये माक्षभिर्यता स्थिरही अंगही स्तुष्टवान असेल ना, चांगलं इंद्रियांनी सुद्धा तुझी स्तुती आम्ही करू. करायचं असेल तर बल काम करायचं असेल तर स्थिर अंगांनी, स्थिर इंद्रियांनी, बलवान इंद्रियांनी आम्ही तुझी स्तुती करू. म्हणजे कानांनी वगैरे जे काय ऐकायचं ते चांगलं ऐकायचं, नाहीतर मग विषयांचा संबंध तोडून टाकायचा. म्हणून म्हणाले जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त सद्गुणाकडे त्याची सद्वृत्ती आहे, सवय नाही, ती सवय जर असली तर ती चांगली आहे ना, तेवढ्या वर्षात ती ग्राह्य आहे. मुख्य मुळात काय मुद्दा आहे, तारतम्याचा विचार केला पाहिजे. एखाद्याला पत्त्याची सवय आणि एखाद्याला नाम घ्यायची सवय, तारतम्य काही विचार कराल की नाही तुम्ही, सवयच आहे दोन्ही. पण नामाची सवय कधी ना कधी तरी तुम्हाला परमात्म्याकडे नेणारी आहे. भक्तिगीत आवडते एखाद्याला आणि एखाद्याला तमाशाची गाणी आवडते, त्या दोन्हीमध्ये तारतम्य करायला लागेल ना तुम्हाला. तमाशाचं गाणं वाईट जरी नसलं, शृंगारिक आहे, रस आहे, साहित्यदृष्ट्या उत्कृष्ट गुण आहेत त्याच्यामध्ये, तरी सुद्धा ते परमात्म्याकडे नेणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही. साहित्याच्या दृष्टिकोनातून ते किती उत्कृष्ट असेल, एखादं वर्णन कवीने केलेलं साहित्याच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट असेल ना, नाही म्हणत नाही, साहित्य आनंद देणार आहे, पण त्याच्या आनंदाची मर्यादा किती आहे, 5 मिनिट 10 मिनिट, त्याच्या पुढे काय. आणि जो आनंद तुम्ही घेतला तर असं होत नाही ना की तुमचं की एकच गाणं तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही 100 वेळा ऐकता, असं होत नाही. नंतर तुम्हाला बोर व्हायला लागतं, मग तुम्हाला त्या गाण्याच्या जागी दुसरं गाणं लागतं, दुसऱ्या गाण्याच्या जागी तिसरं गाणं लागतं, असं होतं की नाही. म्हणजे तुम्ही अगदी आलापी जरी संगीत ऐकलं, समजा हे शृंगारिक सोडून द्या, पिक्चरची गाणी वगैरे हा विषय सोडून द्या, अगदी आलापी गाणी ऐकलं, म्हणजे ज्याला शास्त्रीय संगीत असं आपण म्हणतो, तेही शास्त्रीय संगीतामध्ये निव्वळ शब्दाकडे जर तुमचं आकृष्ट असेल तुम्ही, तर तुम्ही परमात्म्याकडे जात नाही. कारण ही गोष्ट किती आनंद द्यायला हिला मर्यादा आहे. ते तुम्ही नावाकडे आकृष्ट झाला तर आज ना उद्या तुम्ही परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग मोकळा तरी होतो तुमचा. भले आता सध्या काही झाला नसाल, त्या पातळीवर तुम्ही पोहोचला नसाल, पण आज ना उद्या तुम्ही होतो. हा तारतम्याचा विषय. म्हणून कसं आहे की सगळ्याच पदार्थांचा स्वभाव सारखा नाही.
कळलं का? आता काही दगड पूर्वीची फरशी होती तिथे आपलं तोंड दिसत नव्हतं, आता या फरशीत आपली तोंड दिसेल, पण दगडात दिसत नाही असं म्हणणं होतं ते खोटं ठरले की नाही? का स्वभाव समान नाही, म्हणजे जरी दगडत्व समान असलं काय पाषाणत्व दोन्ही पाषाणच आहे, पण दोघांचा स्वभाव वेगळा आहे. तुम्ही तारतम्यानं तुम्हाला व्यवहारामध्ये हा विचार करावा लागणार की ज्याचा स्वभाव आहे त्या स्वभावाला धरून तुम्हाला वागावं लागणार. परमार्थ तर तसंच आहे, म्हणजे शब्द आता परमात्म्याकडे जायचं म्हणलं शब्दस्पर्शी रूपरसगंध हे सगळं सोडून जर द्यायचं असेल मग परमात्म्याचं ध्यान का लावलं? सगुण रूपाचं चिंतन का सांगितलं? ते रूप नाही का? नाम हे शब्द नाही का? त्याचं गाणे ऐकणं, त्याचे श्रवण करणं, त्याचे कीर्तन करणं हे शब्द नाहीत का? असा अर्थ नाही. एक म्हणजे काय आहे की तुम्हाला मुक्त जर व्हायचं, तुम्ही आता सध्या मायेच्या जगतात आहात हे लक्षात घ्या, आणि मायेच्या जगताला ओलांडून तर तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. असं कुठलीच जागा नाहीये की जिथं माया नाहीये. एक परमात्म्याच्या ठिकाणी तिथं जायला तुम्हाला मायेचाच रस्ता आहे. मायेचाच रस्ता असल्यामुळं मायेमध्येच असल्यामुळे दोन्ही मायाच आहेत हे लक्षात घ्या. काय भक्ती संगीत मायाच आहे. भगवंताचं ध्यान करणं, भगवंताचं रूप पाहणं, भगवंताला नैवेद्य दाखवणं, भगवंताचं स्पर्श जाणवणं ही सुद्धा मायाच आहे. आणि लौकिक दृष्ट्या जे काही करतो आपण ती पण मायाच आहे. पण दोन्ही तारतम्य मायाच आहे, दोन्ही समानच आहेत. अविद्याच आहे, दोन्ही मिथ्याच आहे, पण पर्याय पण दोघांचा स्वभाव भिन्न. एकीचा स्वभाव जो आहे तो तुम्हाला परमात्म्याकडे नेण्याचा, आणि दुसरीचा स्वभाव जो नेमकं त्याचे उलट फिरवण्याचा. दोन गाड्या आहेत की नाही, गाड्या सारख्याच की नाही, पण तुम्हाला पुण्याला जायचं तुम्ही कोणत्या गाडीत बसाल? ढेकल गाडीत बसाल नाही का लातूरच्या गाडीत बसाल? नाही बसणार. का नाही? तर ते तिकडे नेणार नाहीये तुम्हाला. बरी गाड्या आहेत, म्हणजे हे जे उदाहरण आहेत ना, हे उदाहरण ते असंच ते म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या बाबतीमध्ये म्हणलं तर गुरु शिष्य हे सगळं मिथ्या आहे. साक्षात्कार होते माया. साक्षात्कार कोणता साक्षात्कार? भगवंताचं दर्शन झालं, सूचना भेटतात नाही भेटू द्या, ते मायाच, ते सगळं मायाच, तो काही विषय नाही. पण तारतम्य आहे ना त्याच्यात. माया जरी असली तरी ते तारतम्य आहे. पण माझा प्रश्न असा आहे की विषयाचा स्वाद घेण्यासाठी किंवा वाईटच वृत्ती असण्यासाठी हा कल काय असतो? कधी कारण माणसाचा जन्म घाणीतून आहे, त्याला एकच उत्तर आहे. माणसाचा जन्मच घाणीतून आहे हे लक्षात ठेवा. तेव्हा कशी वृत्ती चांगली होईल त्याची? जन्मच त्याचं घाणीतून आहे तर ते कसं चांगलं होईल? त्यामुळे त्याला सारखं धुवावं लागते, सारखे संस्कार करायचे लागतात. त्याचं कारण ते मुळातच जन्म वाईट ह्याच्यातून आहे ना. कळलं का? माणूस येतून नरकातून. माणसाचा जन्म माणूस म्हणून नाही, जीव मात्र जो आहे, जो योनीचे देह आहे, ज्याचा ज्याचा त्या प्रकारचे अजूनही माणसाची गोष्ट सोडून द्या. अजूनही परमात्मा वगैरे सीता वगैरे हे जे लोक आहेत यांची गोष्ट सोडून द्या. हे एकदम प्रगट झालेले लोक आहेत किंवा कबीर वगैरे हे जे लोक आहेत हे काही जन्मलेले नाही, हे त्याच्याने महाराज वगैरे सारखे लोक ते सोडून द्या. पण सामान्य शेकडा 99% किंवा 100% कोणाची हे उदाहरण हे सगळे कशातून जन्मले? वासनेतून जन्मले. माणसाला जन्मच वासनेतून आहे तर त्याची वृत्ती मग त्याचा देह सुद्धा वासनेवरच पोचणार ना, त्याचं मन त्याच्यावरच पोचणार की नाही, मग त्याची वृत्ती तशीच होणार की नाही. तुम्ही अन्न खाताना सुद्धा वासनेचाच विचार करता ना. तुम्ही अन्न खाताना तुमचा विचार असतो तुमचं चांगलं झालं पाहिजे, चटपट झालं पाहिजे. आता हे चटपटचा विचार असेल तर वृत्तीच्या अन्नापासून तयार जी होईल ती कशी होईल? चटपटच होईल. ती कुठं सातवी होईल? आता योनी जो जन्मले रामदास स्वामी ज्ञानेश्वर महाराज यांची वृत्ती अशी करायली मग नाही, हे जे जन्मलेच नाही म्हणून मी तुम्हाला म्हणलं हे सोडून द्या. हे जन्मले असं आपल्याला वाटतं, हे जन्मलेच नाही, हे प्रगट होतं. परमात्मा सुद्धा गर्भातून प्रगटच होतो ना. म्हणजे हे सगळे लोक जे आहेत काय याचं काही यांचे मूळ यांची स्थिती वेगळी ना. आणि हे काय एका जन्मात सिद्ध झालेत का? अनेक जन्म संसिद्ध हा तत्व जाती परांगती मासे.
समजा हे जन्मले असं जरी गृहीत धरलं तरी अनेक जन्माची तपश्चर्या पाठीमागे आहे ना. एम स्वामी महाराज एकदा म्हणले होते की मी एका जन्मामध्ये सूर्योपासक होतो. याचा अर्थ काय, यांनी अनेक जन्मात अनेक उपासना केलं, म्हणजे उपासना केल्या, त्यानंतर देह तापवला, तप केलं आणि मग ते जन्मले. विचार करा तुला, मग या जन्मात ते सिद्ध आहे, मागच्या जन्मात कुठे सिद्ध होते. पण त्यांच्यावरती संस्कार होत गेले. त्यांनी अनेक जन्म आपल्या त्या वासनामय देह, जो सूक्ष्म देह जो असतो तो वासनामय देह असतो, लिंग देह ज्याला वापर म्हणतो, त्याच्यात शुद्धी करत आली ना आतापर्यंत. प्रत्येक जन्मात थोडी 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 करत आली. थोडंफार राहिलं तर या जन्मात संपून टाकलं त्यांनी. त्यामुळे ते मुख्य हे झाले. ज्ञानोबा रायांचं सुद्धा तुम्ही विचार करा, ज्ञानोबा राय सुद्धा अनेक जन्म फिरले, असं ते स्वतःच लिहितात. हे सगळेच संत किंवा हे कोण तुकाराम महाराज आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणाचं म्हणतात. याचा अर्थ काय, जन्मोजन्मी आम्ही बौद्ध पुण्य केले हे पण आहे. हे जे काय, हे काय उत्तर आहे, हे सगळे जन्मच उत्तर. त्यामुळं हे एका जन्मात कोणी प्राप्त झालेलं नसतं. एका जन्मात एवढं म्हणजे एकदम शेवटची स्थिती प्राप्त झालेली नसते. अनेक जन्म करू 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 हळूहळू ते, म्हणून ते प्रत्येक जन्मामध्ये एकच. म्हणून तर ते भवे भवे येतात बघते. भागवतकारांनी काय सांगितलं, भागवतकारांनी माहिती आहे की एका जन्मात सगळे मुक्त होणार नाही, म्हणून त्यांनी शेवटी प्रार्थना हेच केली की बाबा भवे भवे येता भक्ती पादजो स्तव जायते तथा गुरुष्व देवेश नातच करणो येतात प्रभो. की प्रत्येक जन्मात तुझी भक्ती व्हावी एवढी बुद्धी ठेव. आज ना उद्या उलटून आपण मुक्त होऊ. त्या जन्मात अर्धा तास आपल्याला उपासना करायची बुद्धी झाली, पुढल्या जन्मात ती 1 तास 1.5 तास होईल, 2 तास होईल. असं करत 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 मग त्यांच्यासारखं कधी कुठे बसलं की सिद्धी होईल. एका दिवसात सिद्धी होत नाही. एका दिवसात एवढं ज्ञान कोणाला मिळत नाही, पुढे किती मोठा असू द्या. म्हणजे या जन्मात अत्यंत विद्वान असलेला माणूस सुद्धा त्याला ते या जन्माची साधना नसते, ती अनेक जन्माची साधना असते. या जन्मात ती फक्त प्रगट दिसते आपल्याला, एवढंच आहे. असं असतं. त्यामुळं कसं आहे, असत्य मी काय सांगत होतो मगाशी की हे सगळं मायाच आहे. समुद्रदर्शन सुद्धा मायाच आहे बरं. स्वप्न माया सगळं माया. पण माया जरी असली तर ते तरतम आहे. असत्य वर्तन स्थित्वा तत सत्य प्रवर्तते असं नियम आहे. खोट्या मार्गावर राहूनच सत्यापर्यंत जावं लागतं आपल्याला. असत्यच मार्ग हा. जोपर्यंत द्वैताची भाषा आहे तोपर्यंत असत्य, हे लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी द्वैताची भाषा तुमची गळून पडते तिथं असत्य मार्ग नाही, मग परमात्मा तिथं नाही. त्यामुळे सगुण दर्शन मध्ये वगैरे द्वैताचीच भाषा, स्वप्नदर्शन ते खोटच आहे. खोटं म्हणजे, पण याचा अर्थ एकदम खोटं असं समजायची गरज नाही. म्हणजे मायेचा तो एक परिणाम आहे, पण मी मगाशी म्हणल्याप्रमाणे दोन्ही मध्ये जो फरक आहे तो फरक आहेच. तेवढं तारतम्य आहे. पाया खोटाचे समजा, पाया खोटच आहे. तर खोट्या पायावर तुम्हाला जावं लागणार आहे. कसं आहे, जे म्हणजे जसं ते कुलपाची चावी असते की नाही, ज्या चावीनं कुलूप लागतं त्याच चावीनं कुलूप उघडलं जातं. आदित्यनं तुम्हाला बंद केलं तर आदित्य तुम्हाला सोडवणार, हे लक्षात ठेवा. तुम्हाला बंद कोणाचं आहे, आदित्यच आहे. मायेच आहे. तुम्हाला बंद मायेच आहे ना. मायेला सोडून तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्ही तिला सोडून कुठे जाऊ शकत नाही. कुठे जाणार सांगा मला. तुम्ही सोडलं तिला सोडलं नाही, जरी एक वेळ विचार केला तरी त्यामुळं कसं आहे की तुम्हाला ते सोडताच येत नाही. तुम्ही कोणत्याही अवस्थेत असा मायातीत तुम्ही फक्त अद्वैत अवस्थेत आहात. तो जर साक्षात्कार आहे. म्हणून मी साक्षात्कार कोणता असा प्रश्न जर विचारला तुझं काय म्हणते, अहम ब्रह्मास्मी असा साक्षात्कार जर झाला तिथपर्यंत माया आहेच आहे. त्याची वृत्ती तयार होती ना, वृत्ती मायाच आहे. तिथपर्यंत माया आहे. ब्रह्मास्म्याचा साक्षात्कार झाला तिथपर्यंत माया आहे. पण तो साक्षात्कारानंतर ती वृत्ती गळून पडते आणि मग तो जो साक्षात त्यावेळेस जे ऐक्य असतं, ती जी अवस्था असते ती मायात येते. ती तुरीय अवस्था म्हणतात तिला. जागृत स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्थेच्या पलीकडली अवस्था तुरीय अवस्था. ती अवस्था मायेच्या पलीकडली आहे. ती मायेच्या हातात येत नाही.
तिथं मात्र ते मात्र खरं आहे. बाकी तोपर्यंत हे सगळं तसं पाहायला गेलं तर खोटे. पण एकदम खोटे म्हणल्यानंतर जे आपल्याला एकदम असं हे होती, रामाला कुठून कृष्णाला कुठं म्हणलं तर आपल्याला एकदम ते ऐकवत नाही, आणि आपल्या मनाला ते सहन होत नाही. पण खरी स्थिती हीच आहे. मला ते किशोरीजीने एकदा प्रश्न विचारला, तुमच्या दृष्टीने राम आणि कृष्ण पाहिजे? मला मिथ्या दोघी. दोघंही मिथ्या म्हणले, तू काही गावात आमच्या आम्ही इथं हे करतो म्हणले, सगळं खरं म्हणून सांगतो तू मिथ्या वाढायला. म्हणलं तसं नाही, सिद्धांताच्या दृष्टीने चिंतन केलं तर ते मिथ्याच आहे. पण ते मिथ्यात्वाचा निश्चय कुठे झाला आतापर्यंत तुम्हाला? तोपर्यंत तुम्हाला खरंच आहे हे लक्षात ठेवा. का हे खोटं केव्हा आहे? जेव्हा मी आता सांगितलं की तुझी अवस्था आली तेव्हा हे सगळं खोटे. तोपर्यंत हे खरंच आहे. स्वप्नावस्थेमध्ये जसं ऐकणे जागृत स्वप्न खरं कुठपर्यंत सगळं खरं वाटतं, कुठेपर्यंत जाग आली की मग आपल्याला सगळं खोटं आहे असं लक्षात येतं. अरे आपण स्वप्नात होतो असं वाटतं. तो पण खरं वाटतं नाही. एवढंच कशाला वाघ बी आला तर उठल्यानंतर म्हणून 10 मिनिट घाबरून बसलेला असतो. म्हणजे त्याचं ते उठते, साप आला तर साप तोडून उठते असं नाही. म्हणजे काय झालं, खोट्या गोष्टीचा परिणाम खरा होत असतो हे लक्षात घ्या. म्हणजे वेदांताने काय दृष्टांत दिले, सगळे दृष्टांत वेदांताचे, पूर्ण भाषात वगैरे दृष्टांत. आपल्या मनानं काही नाही, आपल्या सुचतही नाही तेवढं. पण या दृष्टांताचं चिंतन केल्यानंतर लक्षात येतं की तुम्ही उठल्यानंतर तुम्हाला त्याचं खोटेपण जाणवतं जसं, तोपर्यंत ते खरंच आहे, तोपर्यंत ते खरं मानूनच चालतात. तसं आपल्याला हे आत्ता मिथ्या म्हणून उपयोग नाही. तो कृष्ण मिथ्या, राम मिथ्या, देवी मिथ्या हे म्हणण्यात तो काय झाला, वेदांताचा वेदांकन झालेला अहंकार झाला. तो शब्द ज्ञानाचा केवळ झालेला अहंकार झाला, मिथ्यात्व निश्चय झाला. आता मी मगाशी हे टाकली होती बघा, क्लिप टाकली होती, काल टाकली होती, काल टाकली होती, मी आपल्या ग्रुपवर टाकली होती. नवजीवन रस्तोगींची मी हे मुलाखत टाकली थोडीशी. तर ते नवजीवन रस्तोगींनी सांगितलं की दर्शनाचे 2 प्रकार, एक साधना आणि बौद्धिक. बौद्धिक लेवलवर कळलं तरी ते कळतं असं नाही, ते साधनेनं समजून घ्यावं लागतं. साधनेनं ते आणावं लागतं. निव्वळ वेदांत ऐकला खूप, तर अर्धवट जर साधनेचं जर त्या माणसाला नसेल तर ते लोक अर्धवटपणे काय करतात, सगळं बंद करून टाकतात. म्हणजे नाही का, कोणाचं नोकलाच्या लोक सगळ्या लोकांनी सोडले होते आपल्या इकडे कॉलेजच्या लोकांनी. मला नेलं होतं तिथे ह्यांनी किशनराव भोगावकरांना. ते म्हणजे 2-4 दिवस व्याख्यान द्या म्हणले, तुम्ही प्रवचन द्या. 4 दिवस तिथं प्रवचन दिलं, त्या सगळ्यांचं डोकं हे केलं. तिथे सगळ्या बाया हे काय विचारसागर काहीतरी ऐकलं वाटतं, ते पोळ महाराज सांगत होते, ते ऐकलं आणि ते आंदोलन ऐकलं. आता सगळं मिथ्या आहे. मध्वाचार्यांचं सुद्धा अवतार होण्याचं कारण सांगत असताना, मध्वाचार्यांचा अवतार होण्याचं कारण सांगत असताना हेच सांगितलं की अद्वैत वेदांताचा अतिरेक झाला. मध्वाचार्यांचा अवतार का झाला? अद्वैत वेदांताचा अतिरेक झाला की त्यावेळेचे लोक तोंड सुद्धा घासायला तयार नव्हतं. स्वच्छता पण नाही, पवित्रता लांब राहिलं. स्नानाचे 2 खूप हे, स्नानाने शुद्धी होते आणि स्वच्छता होते, ते पण करायला काय होते, ह्यावरूनच मी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे, मला काय करायचं स्वच्छता स्वच्छ. इतकं का त्या परिस्थिती वाईट होती, कोण घासायला तयार नव्हतं. पण त्या लोकांना ठिकाणावर आणायचं असेल तर त्यांना कर्ममार्गात लावा लागेल की, पण त्यांना कर्ममार्गाला लावायचं त्यांना द्वैतच सांगावं लागेल, त्यांना आत्मच सांगून चालणार नाही. म्हणून महत्वाचे काढले. त्या काळाची ती गरज होती. मध्वाचार्यांचा जो अवतार झाला, द्वैताचा अवतार, कारणच ती गरजच होती. त्यांना सगळे लोक अशी करायला लागले. कर्मकांड हे मिथ्या आहे, हे खरं आहे. उपासना हे मिथ्या आहे, खरं आहे, अद्वैत. पण याचा अर्थ असं नाही ना काय की तुम्ही सिद्ध झाले केव्हा मिथ्या आहे. व्यावहारिक सत्यता तर मानतात की नाही, 3 सत्य आहे. तर व्यावहारिक सत्यता ही आपल्या मानली, ती कशामुळे मानली, याच्यासाठी पाहिजे की या व्यावहारिक सत्तेनं सगळ्या जगाचं उपपत्ती व्यवस्थित लागते. अद्वैत वेदांतामध्ये जो दोष येतो की नाही, सगळं मिथ्या, सगळं मिथ्या, मग काय करायचं, तसं नाही.
सगळे मिथ्या केव्हा मिथ्या आहे? जोपर्यंत तुमचा बाध निश्चय होत नाही, मिथ्यात्व निश्चय होत नाही, तोपर्यंत हे सगळं खरंच मानून तुम्हाला चालावं लागतं. ते दृढ करण्यासाठी तुम्हाला कर्मकांड वगैरे करणं आवश्यक आहे. नाहीतर काय होतं, उलट अधःपतन जास्त होतं. जर तुम्ही तसं न करता निव्वळ वेदांत केलं तर काय होईल? अधःपतन. भगवंतांनी सुद्धा सांगितले नाही देववृता शक्यम त्यक्तुम कर्माण्य शेषतः. देहधारण करणाऱ्या माणसाला सगळे कर्म सोडणं शक्य नाही. म्हणून त्यागी कोणाला म्हणायचं? कर्म सोडणाऱ्याला त्यागी नाही म्हटलं भगवंतांनी. यस्तु कर्म फल त्यागी सत्यागी विधीयते. जो कर्म फलाचा त्याग करतो, कर्म स्वरूप तर टाकता येत नाही. तुम्ही टाकून काय करणार? संध्या बंद करणार, तुम्हाला जेवण बंद करणार आहे. तुम्ही जेवण नाही बंद करणार, किंवा देहाचे जे आवश्यक कर्म आहे ते बंद केले तर तुमचं देह चालणार नाही. तुम्ही तर देहाचे चालणं वगैरे ही जीच कर्म ही जर ठेवली नाही तुम्ही, तर देही चालणार नाही. देह चालवावं लागेल की नाही तुम्हाला? देह चालवण्यासाठी देहाचा अभिमान असल्याशिवाय ते चालणार आहे का? देहाचा अभिमान म्हणल्यानंतर देह चालवा वाटत असेल याचा अर्थ तुमचा अभिमान गेलेला नाहीये, म्हणजे तुम्हाला कर्म करावं लागेल. म्हणून सगळे कर्म तुम्हाला सोडणं शक्य नाही. पण कर्म योगी किंवा कर्म योग हा तुमचा त्यागाचा विषयच नाही. कळलं ना? हे तुम्हाला म्हणून कर्म हेच तुम्हाला बांधणारच असं आहे. मी मला म्हणल्याप्रमाणे कर्म म्हणजे अविद्या, दुसरं काही नाही. त्याला शब्द काही अविद्येच ह्या सगळ्या रूपात आहे कर्मामध्ये वगैरे. ते तुम्हाला बांधणार जरी असलं तरी तेच तुम्हाला सोडवणार आहे. पण ते करत राहील. पण त्याला उत्तर एकच आहे, कर्म करत राहायचं, फलाचा त्याग करायचा. स्वरूपता कर्माचा त्याग केला तर तो माणूस उलट नष्ट होतो. म्हणून भगवंताला ते सुरुवातीला 18व्या अध्यायात नाही का की संन्यास आणि त्यागस्य ऋषिकेश केशी ऋषुकल हे फरक काय वगैरे विचारलं. भगवंताने त्यांचं 3 मत सांगितले. त्याज्यम दोषमध्ये ते कर्म प्रावलंबनी क्षण हा. काही लोक म्हणतात की कर्म हे सोडून दिलं पाहिजे कारण ते दोषवत आहे, दोषयुक्त आहे, त्याच्यात दोष आहे म्हणून सोडून दिलं पाहिजे असं एक मत भगवंताने सांगितलं. काही लोकांचं मत सांगितलं की सोडू नयेत असं काही लोक म्हणतात. काही लोक कर्म सोडा म्हणतात, काही लोक कर्म सोडू नका म्हणतात. अर्जुनाला म्हणलं तुझं मत सांग, बाकीच्या कोण काय म्हणतात ते नको सांगू. तेव्हा भगवंताने स्पष्ट सांगितलं की यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदान तपश्चैव पावनानि मनीषिणा. यज्ञदान तप ही जी कर्म आहेत ही कर्म किती दोषयुक्त आहेत, त्याचे थोडाफार दोष आहे, यात काही संशय नाही. पण तरी ती टाकून द्यायची नाहीये, त्याचा त्याग नाही करायचा. कार्यमेव तत् ती केलीच पाहिजे. का? यज्ञोदान तपश्चैव पावनानि मनीषिणा. यज्ञदान तप हे माणसाला पावन करणारे, शुद्ध करणारे, पवित्र करणारे, त्याची अंतःकरण शुद्धी करणार आहे. म्हणून ही कर्म करायची नाही. फक्त ती फलाचा त्याग करून जर केलं तर ती तुम्हाला शुद्धी कारणीभूत होतात. फलाचा सह केलं तर मग मात्र तुम्हाला बंधनालाच प्राप्त होतं, म्हणजे नवीन नवीन फळं मिळत राहतात. मग पुण्यकर्म सुद्धा तुम्हाला नंतर बंधन होतं, एवढंच. पण या पाप आणि पुण्य हे दोन्ही म्हणजे आता जसा विषय झाला तर शब्द स्पर्श रूप रसगंध हे सगळेच मिथ्या आहे, हे सगळंच आहे. पण परमात्म्याचा शब्द, परमात्म्याचं रूप, परमात्म्याचं हे तुम्हाला तोड हे करणार आहे, पावन करून तुम्हाला नेणार आहे. म्हणून त्यांनी विषयांचं म्हणून विषय सोडून असं म्हटलं नाही. यांनी ज्ञानोबारायांनी विषयांचं विष ओलांडलं नाही म्हटलं. म्हणजे ज्या विषयांचं विष उत्पन्न होईल असे विषय सोडायचे. कळलं? परिणाम, विषयांचा जो परिणाम आहे तो विषात्मक आहे. म्हणून ते विष ओलांडून जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी आहाती देहाची बैसुनी झाडातरी एका झाडाच्या खाली कसं आहे तसं देह बसून जे लोक विरक्त करणार, ज्याची निरंतर वाट पाहतात ब्रह्माचे हे लोक काय करतात, निरंतर वाट पाहत बसतात कधी येतो, म्हणजे वाट पाहत बसतात, तप करत राहतात. तप म्हणजे तप शब्दाचा अर्थ आलोचना करतात, चिंतन करतात. परमात्मा हा ध्यानानं आणि चिंतनानं मिळणारा विषय आहे, तो कर्मकांडानं मिळणारा विषय नाहीये. परमात्म्याची प्राप्ती जी आहे ना ती चिंतनानं होते. आपल्या मनाची अंतःकरणाची वृत्ती सतत त्याचं चिंतन करायला लागली तेव्हा तो प्राप्त होतो. म्हणून त्याला म्हणा जयाची निरंतर वाट पाहतो निष्कामाचे अभिप्रेत सर्व दाजे, जे निष्कामपणे तिथं बसलेले असतात.
म्हणजे निष्काम या शब्दाचा अर्थ लौकिक कुठलीही कामना त्यांच्या ठिकाणी नाही. परमात्मा प्राप्तीची इच्छा त्यांना आहे ती लौकिक नाही. काम या गोष्टी म्हणजे ती इच्छा येत नाही. निष्काम शब्दाची व्याख्या ही आहे तर ती पण इच्छाच आहे की असं कोणी लोक म्हणतात असं नाही. ती इच्छा किंवा बांधणारी नाही. जयाची आवडीनं गणिती ब्रह्मचार्याची जागडी निष्ठुर बापुडी इंद्रिय रीती या परमात्म्याच्या आवडीसाठी ब्रह्मचर्यांचं विवरण आहे की लोक ब्रह्मचर्याचं पालन करतात आणि निष्ठुर होऊन इंद्रियांचं दमन करतात म्हणाले. ऐसे जे पद दुर्लभ आणि आगाध जियाचे तरी वेद चुकलेले ठेले की जे अत्यंत दुर्लभ आणि आगाध विष्णू परम पदम त्याचं विवरण आहे. की जे विष्णूचं परमपद आहे. विष्णू म्हणजे व्यापक परमात्मा. विष्णू म्हणजे वैकुंठातला परमात्मा असा अर्थ नाही. विष्णू शब्दाचा व्यापक परमात्मा ते परमपद आहे. ते परमपद ते प्राप्त व्हावं म्हणून हे लोक येतं ब्रह्मचर्याचं पालन करतात. ते हे पद आहे ते सांगतो. ते पुरुष होती ते यापरी लया जाते तरी पार्था हीची स्थिती एक वेळ सांगी आणि तेच पद तेच पुरुष होऊन जातात. म्हणजे असं विरक्त जे लोक ते आता चिंतन करतात आणि एक दिवस काय होतं तेच होऊन जातात. ते परमात्माच होतात. ते पद होतात म्हणजे काय परमात्मा स्वरूपी होऊन ते जातात. हे तुला पार्था मी तुला सांगतो म्हणाले. ते अर्जुने म्हणले स्वामी हे जी म्हणाया होते पामी तेव्हा सहजे कृपा केली तुम्ही तरी बोलीची काळजी तरी बोलावे ते अति सोहपे ते म्हणते त्रिभुवन दीपे तुझं काय नाही संक्षेपे सांगे नाही तर. तेव्हा अर्जुन म्हणाल की तेव्हा मला हेच पाहिजे होतं फक्त अजून मला सोपं करून सांगा. या दोन गोष्टीचा अर्थ आहे की तो परमात्मा स्वरूपच होतो हे जे तुम्ही आतापर्यंत सांगितलं तेच मला अजून पुन्हा एकदा संक्षेपानं सांगावे. संक्षेपे आणि पुन्हा सोपे ते मला सांगा. परमात्माला ठीक आहे सांगतो सांगेन ऐक.